आई पण नीट सांगत नाही की बाबा कुठे आहे. तो तुला त्या विलन पासून वाचवायला आलेला ना, तरी तू तुला भेटला नाही. तेच ना, बाबा आलंच नाही तरी पण त्यांनी मला सोडून दिलं. त्यांनी खरंच तुला बनवून ठेवलेलं? हो, किती भयानक होतं ना ते. आणि मी खूप घाबरलो होतो. त्यांच्याकडे एवढा मोठा चुरा पण होता. मी सारखा रडत होतो. खूप डेंजर होती ती माणसं. ओ नो, त्यांनीच बाबाला पकडून ठेवलं नसेल ना? नाही नाही, आपला बाबा खूप स्ट्रॉंग आहे. आपला बाबा त्यांना एका बुक्कीत मारेल. मग आपला बाबा आला का नाही? कुठे असेल आपला बाबा? मला माहितीये तुमचा बाबा कुठे. सांगू? सांग ना प्लीज. तो तर बनी दादालाच वाचवायला गेलेला. पण बाबा तर तिकडे आलाच नव्हता. ते मला नाही माहिती, पण तो तुलाच वाचवायला गेलेला. आणि माहितीये त्या लोकांनी बाबाला गोळ्या घातल्या. लागलंय तुमच्या बिचाऱ्या बाबाला. बाबा हॉस्पिटलमध्ये. खूप त्रास होतोय त्याला. आणि बाबा कोमामध्ये गेलाय. म्हणजे कोमा म्हणजे काय, कसं सांगू यांना. कोमा म्हणजे बाबा खूप गाढ झोप येते. कदाचित बाबा त्या झोपेतून कधीच उठणार नाही. डायरेक्ट देवबाप्पाच्या घरी जाणार. नाही, बाबा देवबाबाच्या घरी नाही जाणार. हे सगळं माझ्यामुळेच झाले ना. माझ्यामुळे बाबाला गोळी खावी लागली. हो ना. हे पण बनी, तू आकाश त्याला बाबा बाबा का म्हणतोस रे? तो तुझा काय बाबा तनाया? बस झालं तुझं. बाबा हॉस्पिटलमध्ये आहे नाही? आम्हाला का नाही सांगितलं कोणी? सॉरी बाळ, मला वाटलं तुम्ही सगळे घाबरून जाल ना, म्हणून नाही सांगू शकले. खरंच सॉरी. आई, बाबाला गोळी लागली आहे ना? बाळा, बाबा लवकरच बरे होतील आणि घरी पण येतील लवकर. आणि तुम्हाला तर माहिती ना, आपला बाबा किती स्ट्रॉंग आहे, है ना? हो, आमचा बाबा खूप स्ट्रॉंग आहे. बस थोडेसे आजारी आहे, पण लवकरच पूर्ण बरे होतील. येणार ना तो घरी? नक्की येतील, लवकर येतील. तुम्ही अजिबात काळजी नका करू. चला, जा खेळायला जा बरं. वाव, लहान मुलांची पण किती सहज खोटं बोलतेस का तू. लाज नाही वाटत तुला? लाज तुला नाही वाटत? काय बोलत होतीस तू बनीला? की आकाशराव त्याचे बाबा नाही आहेत? खोटं बोलले? हा, खरंच आहे ना हे. आकाश नाहीच आहे त्याचा बाबा. लकी आहे. अगं तनया लहान आहे तो. आत्ता कुठे त्याच्या जीवावर बेतलं होतं. त्याला त्याच्या वडिलांची, आकाशरावांची आठवण येते. हे सगळं बोलताना कधीच कसं नाही वाटलं ग? खरं सांगू का, मला ना कीव येते तुझ्या मुलाची. आपल्या आईच्या बापांची फळं भोगतोय, दुसरं काय. बिचारा, माझंच चुकलं. तुझ्यासारख्या मुलीकडून सहानुभूतीची अपेक्षा करणं म्हणजेच मूर्खपणा. पण एक गोष्ट लक्षात ठेवताना, मी आणि आकाशराव अजूनही नवरा बायको आहोत. आणि त्या नात्याने आकाशराव अजूनही बनीचे बाबाच आहेत. हे कोणीही खोडून काढू शकत नाही, आणि तू तर अजिबात नाही. ए, हा जो ॲटिट्यूड दाखवतेस ना, जास्त काय टिकणार नाही, कळलं का? हे आम्ही सगळे तर वाट बघतोय की कधी तुला आणि तुझ्या मुलाला या घरातून बाहेर हाकलून लावतो.
तोपर्यंत मजा घ्या वसू वहिनी. बाय द वे, शूटर कोण आहे ते कळलं का ग? नाही, मी ऐकलंय तुझ्या आई बाबांची पण चौकशी केली म्हणे. मग कदाचित त्यांनीच नाही ना आकाश दादाची सुपारी वगैरे दिली. आय एम जस्ट सेइंग. तुझी हिंमतच कशी झाली रे उरलेले पैसे मागण्याची? आपल्यामध्ये काय डील झालं होतं? काय डील झालं होतं की तो आकाश ठाकूर मेला पाहिजे? जिवंत आहे तो अजून. मॅडम त्याचं काय नाही, 2 दिवसात मरेल तो. आपल्या माणसापासून कोण वाचत नाही. हो? हेच तोंडवर करून सांगितलं होतंस मला. मग काय झालं? तरी तुला 1000दा सांगितलं होतं मी. स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की त्या आकाश ठाकूरच्या डोक्यात गोळी घाल म्हणून. सांगितलं होतं की नाही? मॅडम अंधार होता तिकडे. वा, ऐका ना, ते पेमेंट कंप्लीट करून टाका ना तुम्ही. यू बेटर नॉट आस्क फॉर मनी. जोपर्यंत तो आकाश ठाकूर मरत नाही ना, एक छदा मिळणार नाहीये तुला. भाई लक्की आलाय. लकी? डोंट वरी मॅडम, आपला फ्रेंड आहे. व्हॉट? बोलू नकोस अजिबात, कळलं? क्या भाई, कैसे याद किया? टाइमपास नकोय रे. मी ऐकलं लय मोठा झालाय तू. आपल्या लाईन मधल्या सगळ्यांबद्दल सगळ्या आतल्या खबरी असतात तुला. माहिती नसेल तरी तुझ्यासाठी सगळी माहिती काढून दे. बोल तर. आकाश ठाकूर नावाच्या माणसावर आत्ताच हल्ला झाला होता. त्याबद्दलची सगळी माहिती पाहिजे मला. त्याची सुपारी कोणी दिली, ती कोणी घेतली, ही सगळी माहिती. गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर काय झालं हे कळेपर्यंत ना ती व्यक्तीच पळून गेली. कोणी कोणी दिसेनासच झालं. कोणी केलं, का केलं, काय सांगता येत नाही. वसू ग, त्यात सांगण्यासारखं काय? हे 100% शार्दूलचंच काम आहे. मलाही असंच वाटतंय वसू. नाहीतरी त्यांनी धमकी दिलीच होती ना आकाशला संपवायची. त्याला वाटलं असेल ना, एकदा आकाशरावांना संपवलं की आपल्याला बनीचा ताबा सहज घेता येईल म्हणून. माझी तर आता खात्रीच पटत चालली. ठाकूरांच्या घरात पुन्हा शिरण्यासाठी शार्दूल कुठल्याही थराला जाऊ शकतो. होय, बरोबर बोलते तू. पण आई, काय माहिती, मला अजूनही असं वाटतं की काहीतरी गडबड. म्हणजे म्हणजे तुला आठवतंय का, जेव्हा बनी किडनॅप झाला होता हे कळलं तर त्यालाही धक्काच बसला होता. काही नाही ग वसू, ही सगळी त्याची नाटकं होती, बाकी काही नाही. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय वसू, की आपल्या समोर एवढा मोठा गुन्हा घडल्यावर सुद्धा आपण पोलिसांसमोर काही सिद्ध करू शकणार नाही आहोत. तुम्हाला पोलिसांकडून फोन आलेला का? नाही, पण शहर सोडून जायचं नाही अशी ताकीद दिली आहे मला. राहून राहून भीती वाटते का? पोलीस कधी येतील आणि आम्हाला अटक करतील? नाही, असं काही नाही होणार. आता आकाशराव लवकरच शुद्धीवर येते. ते शुद्धीवर आले ना की तेच पोलिसांना सांगतील की या हल्ल्यात तुमचा काही हातच नाहीये. आणि समजा त्यांनी आमच्यावरच संशय घेतला तर? मला नाही वाटत बाबा असं काही होत. ते खूप चांगले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ते तुमचा खूप आदर करतात. हो असू, पण हे सगळं खोटं उघड होणे आधीची गोष्ट आहे. नाही बाबा, ते जाऊ दे ग. अशी ना आशा हळूहळू संपत चालली. आता समजा अटक झाली ना तर ते आपली कर्माची फळ आहेत असं समजायचं, बाकी काही नाही. अजिबात नाही. मला असं वाटतं का की मी तुम्हाला अटक होऊ दे? कधीच नाही. फक्त तो गोळ्यात झाडणारा माणूस सापडला पाहिजे.
मग बघ सगळं सोपं होईल. अरे बोल ना काहीतरी. काय लग्न आहे तुझं? जेवायच्या लाईनीत थांबलोय मी. बोल ना पटकन बाबा, जमणार आहे की नाही जमणार आहे. आणि पैशांची काळजी करू नकोस, मागशील ती किंमत देईन मी, पण काम लगेच झालं पाहिजे. होऊन जाईल भाई. तसं पण आपल्यापासून काही लपत नाही. खबर काढतो आणि सांगतो. लवकरात लवकर हा, माझ्याकडे वेळ नाहीये. हो भाई. बघितलं मॅडम, आज सकाळी कोणाचं चांगलं तोंड बघितलं माहित नाही. तुमच्या समोर तो चांगली ऑफर देऊन गेलाय. तर आता सांगा, तुम्ही माझं पेमेंट करताय की त्याला? ए ये कडक. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण तोंड उघडणार नाही. यू बेटर नॉट से एनी वर्ड. तसं मॅडम, परत एकदा ट्राय करू का? आता तो वाचणार नाही. गरज नाहीये. ओके. आता जे काही करायचंय ना ते मीच करीन. माझं प्याद वापर. बाबा पाणी. थकला असाल ना. मी चहा आणते करून. नको. बाबा ते अखिल भाऊजी आणि भास्कर भाऊजी नाही का जाऊ शकत तुमच्याऐवजी हॉस्पिटलला? आधीच तुमची तब्येत बरी नाही आणि त्यात एवढी धावपळ. तू नको चिंता करूस त्याची. तुझं तू बघ. बाबा आकाशराव कसं आहे? प्लीज मला मला सांगा ना. पहिली गोष्ट म्हणजे मला बाबा म्हणू नकोस. मी नाहीये तुझा बाबा. दुसरी गोष्ट म्हणजे माझा मुलगा अजूनही श्वास घेतोय. बरा पण होणार आहे तो. वाईट वाटलं असेल ना ऐकून? असं नका बोलू बाबा. मग कसं बोलू? कसं बोलू? माझ्या सख्ख्या मुलीप्रमाणे माया लावली होती. मुलीसारखं प्रेम केलं होतं. खूप विश्वास होता तुझ्यावर आणि तू काय केलंस? फसवलंस आम्हाला. तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था आज. मी चुकले बाबा. मी खोटं बोलले. मी खरंच खूप मोठी चूक केली. मला माफ करा, पण एकदा माझी बाजू पण समजून घ्या ना प्लीज. तू नाही, हे चुकलो मी. एरवी नाही माझ्याकडून चूक होत तशी कुणाला ओळखण्यात. तुझ्या बाबतीत चूक झाली माझी. हे बघ, जेवढे दिवस तू या घरात आहेस तेवढे दिवस शांतपणे घालव. आमच्याशी काही बोलू नकोस, काही विचारू नकोस, आम्हाला कुठलाही त्रास देऊ नकोस. एकदा का आकाश आला की मग त्याच्याशी बोल आणि इथून निघून जा. म्हणजे तुझा आमचा संबंध संपला. बाबा शपथ, कोण असेल हा?
त्या आकाश ठाकूरचा एवढा मोठा दुश्मन अचानक पैदा झाला आणि मला कळलं पण नाही. काय रे पडशील हळू. अरे विशाखा मॅडम, तुम्हाला किती वेळा सांगितलंय हो, असं नका करत जाऊ ना. तुम्ही देव माणूस असाल पण अशा प्रकट नका होत जाऊ माझ्या समोर. भला माणूस गचकायचा एक दिवस. अटॅक कोणी केला हे कळलं का या भल्या माणसाला? नाही कळलं ना. तोच विचार करून करून ना मेंदू उलटा फिरलाय माझा, पण तरी काही सुचत नाहीये. पण तू काय एवढं टेन्शन घेतोयस? आकाश ठाकूर मेला तर तुझ्यासाठी चांगलंच आहे नाही का? आकाश ठाकूर मेला तर माझ्यासाठी चांगलं होईल. अहो, काय बोलताय तुम्हाला कळ. अहो आकाश ठाकूर ही एकमेव सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे माझी. तीच कोंबडी कोमात आहे आता. अंड सोडा साधा कोक 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 पण करत नाहीये सकाळचं. हे कसं चांगलं असेल माझ्यासाठी? तुला कळत कसं नाही रे लकी? तो आकाश कोमात आहे आणि तू उगाच टेन्शन घेतोयस. तो मेला ना त्यातच तुझा फायदा आहे. अरे कसला फायदा? तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय सांगा मला काय फायदा होणार आहे माझा? सांगा, ऐकतोय मी. हा, वसुंधराचं आणि तुझं सिक्रेट आधीच सगळ्यांच्या समोर आले की नाही? आणि त्यामुळे त्या घरातली प्रत्येक व्यक्ती तिच्यावर नाराज आहे. पण तू वसुंधराचा पहिला नवरा आहेस हे कळून सुद्धा जयश्रीनी तुलाच जवळ केलंय. मग आकाशची गरजच काय? मॅडम पण खरंच हे सगळं एवढं सोपं आहे? ऑफकोर्स हे सगळं इतकं साधं सरळ सोपं आहे. आता हे बघ, आकाश मेला की काय होईल? आधी ती सगळी जण वसुंधराला घराबाहेर काढतील. आकाश मेलाय म्हटल्यानंतर जयश्रीला कोणाचा तरी खांदा लागेल ना रडायला. तो कोणाचा असेल? तुझा. आणि तसंही तू आकाशचा पार्टनर आहेस म्हटल्यानंतर बिझनेसची सगळी धुरा तुझ्या खांद्यावरती आहे. येते का लक्षात? आता राहिला प्रश्न बनीच. ही वसुंधरा घराबाहेर पडल्यानंतर बनीला एकटी थोडीच सांभाळू शकणार आहे. त्यामुळे ती बनीला तुला सोपवणार. येते का लक्षात तुझ्या? म्हणजे थोडक्यात लकी उर्फ शार्दूल रानडे रातोरात ठाकूर घराण्याचा मालक होणार, राजा होणार. नाही म्हणजे आहे तुमच्या त्या म्हणण्यामध्ये पॉइंट दिसतोय मला. दिसतोय ना? पण काय ना लकी, समज आकाश मेलाच नाही तर? नाही, असं आहे की तुमच्या दोघांचं सिक्रेट कळलं, जयश्री गणली रे. पण आकाश तो तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवेल की नाही हे नाही बाबा सांगताय. नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. असं होऊन चालणार नाही. आकाश ठाकूर मेलाच पाहिजे. करेक्ट. नाही नाही, पण त्यासाठी ना त्याला मारायला एक चांगला शूटर बघायला पाहिजे. दुसरा कशाला? तू आहेस की. ऐकून घे. दुसरा कोणी शोधलास आणि त्याच्यावरती ही जबाबदारी दिलीस आणि त्यांनी माती खाल्ली तर काय होईल? तू जिवंत राहील ना. आणि कसं आहे, ठाकूर घराण्याचा तुझ्यावरती विश्वास आहे. हॉस्पिटलचा ऍक्सेस आहे तुझ्याकडे. मला असं वाटतं ना की हा जो चान्स आलाय ना तो तू गमवू नयेस. अरे ठाकूरांची एवढी मोठी संपत्ती तुझी वाट बघतील की. नको ना सोडूसा चान्स. मग काय वाटतंय तुला? हा? मला वाटतं की मेला पाहिजे. आकाश ठाकूर मेला पाहिजे. आकाश ठाकूर मेला पाहिजे.